बिहार येथे झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या पराभवानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगावर निवडणुकीचा पराभवाचा खापर फोडला आहे, तर भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी या निवडणुकीवर बिहारच्या जनतेचा आभार व्यक्त करत भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे. शशिकांत भोयर, महाराष्ट्र लाईव्ह, भंडारा. खूप खूप आनंदी आहे आणि खूप खूप बिहारच्या जनतेचा आभार व्यक्त करतो आणि खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की एक चांगला निर्णय यावेळेस बिहारच्या जनतेने दिलेला आहे. मागच्या 20 वर्षापासूनचं जे नितीश कुमार आणि भारतीय जनता पार्टीची जी युती होती त्या युतीला आशीर्वाद मोठ्या प्रमाणात देण्यात आलेला आहे. आणि हा जो कौल आहे हा निश्चितच जो जंगलराज आरजेडी आणि काँग्रेसचा जो जंगलराज होता तो जो हटवण्यात जे यशस्वी झाले नितीश कुमार, जो विकास आणण्यास यशस्वी झाले, जो उद्योग आणण्यात यशस्वी झाले, जो रोजगार निर्मिती करण्यात यशस्वी झाले, याचाच हा फलस्वरूप हा निकाल आहे. सर्वप्रथम संपूर्ण बिहारवासियांना आणि बिहारातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्या जनतेचं अभिनंदन करतो की त्यांनी बिहारच्या जनतेने आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या वरती विश्वास ठेवून आणि नितीशजींच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून प्रचंड अशी बहुमत, न भूतो न भविष्यतो अशी प्रचंड असा विजय भारतीय जनता पार्टीला आणि एनडीएला मिळवून दिला. त्याबद्दल संपूर्ण बिहारच्या जनतेचं मी आभारही मानतो आणि भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण कार्यकर्त्यांचं, देशव्यापी कार्यकर्त्यांचंही अभिनंदन करतो. आपल्याला लक्षात असेल की महाराष्ट्राचा जो ट्रेन होता त्याच पद्धतीनं बिहारमध्ये सुद्धा निवडणूक आयोगाच्या कृपेने एनडीएला कशी मदत होईल त्या पद्धतीचं काम झालेलं आहे. आपण पाहिलं असेल की आता बिहारच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महिलांचे मतदान करत असताना फोटोज दाखवले गेलेले होते आणि काँग्रेसने आज ते निवडणूक आयोगाला दिले पण आहेत. म्हणजे आज म्हणजे कालच दिले. निवडणूक आयोगाला लोकशाही संपवायची आहे का हा एक प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे. निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं 5 वाजताच्या नंतरचे फुटेज न देणं, जसं 10% मतदान जसं महाराष्ट्रात नंतर वाढवले तसेच 10% मतदान बिहारमध्ये वाढवले गेलेत आणि तिथंच हे सगळे समीकरण झालेलं आहे. आणि म्हणून आम्ही निवडणूक आयोग वर्सेस आता भारतातली जनता अशा पद्धतीची ही लढाई आता देशामध्ये उभी झालेली आहे. लोकशाहीचा खून दिवसाढवळ्या केला जातो, तो निवडणूक आयोगाकडून केला जातोय हे आता स्पष्ट झालेलं आहे. जनतेचा कौल आता बिहारमध्ये स्वतः यांना तर माहित होतं तिथं लोकांमध्ये उद्रेक होणार आणि बिहारमध्ये उद्रेक होणार म्हणून त्या ठिकाणी कोणी जुलूस काढणार नाही, कोणी त्या ठिकाणी गुलाल उधळणार नाही. या पद्धतीची पूर्वसूचनाच प्रशासनाच्या माध्यमातून देऊन टाकलेली आहे. जनतेवर दबाव आणणं लोकशाहीमध्ये ही जी नवीन पद्धत आपण पाहतोय याचाच अर्थ दाल में काला आहे आणि निवडणूक आयोग हे सगळं पाप करते आहे हे याच्यातून स्पष्ट झालेलं आहे.